मित्रांनो, माझं नाव विनोद. तुमचं ASVS फॉरएव्हर या यूट्यूबर चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीला कसं जायचं, कसं पोचायचं, किती पैसे लागतील, काय काय पाहायचं याबद्दल सांगणार आहे. तर हे सर्व मी तुम्हाला नंतर सर्वच गोष्टीचं एक एडिट व्हिडिओ करून टाकेन. आता हा तुम्ही व्ह्यू बघून घ्या, हा स्टॅच्यू ऑफ युनिटी. चला तर मग पाहूया ट्रान्सपोर्टेशन, अकोमोडेशन, एंट्री तिकीट, लॉकर आणि बजेट. सर्वात प्रथम तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटवरचा आणि बुक तिकीट नावावर क्लिक करून एंट्री तिकीट घ्या. या साईडवर सर्व पॉईंटचे एंट्री तिकीट्स व हॉटेलचे ॲडव्हान्स बुकिंग सुद्धा करू शकता. हे ट्रेनचे डिटेल्स आहेत. दादरवरून एकतानगर व एकतानगरवरून दादर रिटर्न. हे जे समोर दिसत आहे हे एकतानगरचं स्टेशन आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यासाठी सर्व ट्रेन येथेच थांबतात. इथे उतरून तुम्ही पुढचा प्रवास करू शकता. स्टेशनच्या बाजूला एक कॉमन लॉकर रूम आहे. जे वन डे टूरसाठी येतात त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. या लॉकर रूमच्या शेजारी हॉटेल BRG बजेट स्टेचा काउंटर आहे. तुम्ही ह्याची बुकिंग ऑनलाईन व ऑफलाईन सुद्धा करू शकता. हा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर. इथे चेक पॉइंट आहे. या चेक पॉइंटच्या पुढे तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल अलाव करत नाही, कारण इथे ह्यांचे फ्री बसेस चालतात. ते तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पुतळ्याजवळ व आसपासच्या पॉइंटच्या बस स्टँडला सोडतात. फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे. हा पहिल्या दिवसाचा आयटनरी आहे. फर्स्ट पॉइंट न्यूट्रिशन पार्क, सेकंड पॉइंट मियावाकी फॉरेस्ट, थर्ड पॉइंट आरोग्य वन आणि त्यानंतर दुपारचं लंच ब्रेक घ्या. लंच संपून स्टॅच्यू ऑफ युनिटी व विविंग गॅलरी पाहण्यासाठी 4 वाजता तुम्ही पोहोचा. त्यानंतर प्रोजेक्ट मॅपिंग शो पाहण्यासाठी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या कॅम्पस जवळ 6 वाजता या. अशा पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करा स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी. हा पहिला पॉइंट चिल्ड्रन न्यूट्रिशन पार्क, जे अगदी श्रेष्ठ भारत भवन चेक पॉइंटच्या जवळ आहे. मी जे सजेशन केलेले तिन्ही पॉइंट अगदी शेजारीच आहे. त्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि कमी वेळात बरेच पॉइंट कव्हर करू शकता. ही ट्रॉय ट्रेन तुम्हाला 4 स्टेशनवर पोहोचवते. त्या प्रत्येक स्टेशनवर न्यूट्रिशन बद्दल माहिती दिली जाते. इथे लहान मुलांसाठी न्यूट्रिशनची माहिती दिली जाते. ते सुद्धा लहान मुलांना आवडणाऱ्या ॲनिमेशन कार्टून पद्धतीने. त्यामुळे इथे जरूर जा, लहान मुलांना फार आवडेल. त्यानंतरचे दुसरे पॉइंट आहे मियावाकी फॉरेस्ट. जपानमधील डॉक्टर अकिरा मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञाने जंगल निर्मितीची नवीन पद्धत विकसित केली. या लागवडीच्या पद्धतीलाच डॉक्टर मियावाकी यांचं नाव दिलं गेलं आणि तेव्हापासून हे मियावाकी म्हणून प्रसिद्ध झाले. जैसे हजारों पेड़ हर रोज कुल्हाड़ी की धार सहते हैं. पिछले 30 साल में 80 मिलियन हेक्टेयर जंगल काटे जा चुके हैं. एक अनुमान We in India are doing our part. अब समय आ गया है कि हम इस विनाश के बढ़ाव को रोकें, अपनी हरियाली को बचाएं और जो सूख गया, कट गया, उसे वापस जीवन देने का प्रयास करें. सध्या मियावाकी पद्धतीनुसार अनेक देशांमध्ये स्थानिक देशी वृक्षाच्या रूपाची निवड करून यशस्वीरित्या जंगल निर्मिती केली जात आहे. साधारणतः पारंपरिक बहुसंख्य पद्धतीने झाडं वाढवायला 20 ते 25 वर्षे लागतात. पण ह्या मियावाकी पद्धतीने वाढवलेल्या झाडांना कमी वेळ, कमी पाणी काळात अत्यंत चांगल्या पद्धतीने जंगलचे जंगल उभे करू शकतात. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. हे पाहण्यास विसरू नका, अवश्य पहा. हे तिसरे पॉइंट आहे आरोग्यवन. आरोग्यवन हा मानवी शरीराच्या आकाराचा एक रचनात्मक केलेली बांधकाम आहे. तुम्ही ही ई-कार्ड घेऊन प्रत्येकी 100 रुपयाप्रमाणे बुक करून फेरफटका मारू शकता किंवा चालतही जाऊ शकता, जे पायी अंतर 20 ते 30 मिनिटात पूर्ण करू शकता. हे अवश्य पहा, कारण या आकर्षणाचा मुख्य उद्देश मानवाच्या आरोग्यामध्ये वनस्पतीच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे.
आणि प्रत्येक मानवी अवयव औषधी वनस्पतीद्वारे दर्शवली आहे, जो त्या विशिष्ट अवयवासाठी फायदेशीर आहे. ह्या वनात बरेच औषधी वनस्पतीची लागवड केली जाते, जी आपणास आयुर्वेदिक पद्धतीत सांगितली जातात. आता वेळ आहे लंच ब्रेकची. आरोग्यवनच्या थोड्याच अंतरावर एकता फूड कोर्ट आहे. इथे तुम्ही आपल्या आवडीनुसार लंच घेऊ शकता व थोडी विश्रांतीही घेऊ शकता. यापुढील प्रवास हा श्रेष्ठ भारत भवन कडून ई पिंक रिक्षा ही खास करून महिला चालवतात व तुम्हाला काळ्या रंगाची ई रिक्षा सुद्धा मिळेल स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यासाठी. हा रिव्हर राफ्टिंगची तिकीट बुकिंग काउंटर आहे. हा सायकल स्टेशन आहे. बरोबर प्रमाणे तुम्ही घेऊ शकता. इथेही लॉकर सुविधा व स्वच्छतागृह आहे, जे वन डे पिकनिकसाठी येतात त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीची एंट्री तिकीट इथे सुद्धा मिळते. ही ऑफलाईन आहे. इथे एक चांगली गोष्ट म्हणजे इथे फ्री बसेसची सुविधा केली आहे. याची फ्रिक्वेन्सी सुद्धा खूप चांगली आहे. तुम्हाला कोणत्याही पॉइंटवरून कोणत्याही पॉइंट पाहण्यासाठी 1 रुपये खर्च करायची गरज नाहीये. फ्री बसेसची फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे. दर 5 मिनिटाला ते येतच असतात. आता ही बस स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बस स्टँड जवळ येईल. हा तिकीट चेक काउंटर आहे. तुमचे तिकीट चेक करून आत सोडले जाते. हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा, जो दुरूनही नजरेस येतो. वृद्ध व्यक्तीसाठी चालण्यास त्रास होऊ नये म्हणून ही सुविधा. येथे व्हीलचेअरची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. येथे ठिकठिकाणी पाणी फ्री मध्ये रिफिल करू शकता. जर तुमच्या जवळ बॉटल नसेल तर तुम्ही 50 रुपयात बॉटल विकत घेऊ शकता. हा पुतळा नर्मदा धरणाजवळ साधू बेटावर उभारण्यात आला. या पुतळ्याची उंची 182 मीटर म्हणजेच 597 फूट आहे. हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. या पुतळ्याची डिझाईन भारतीय मूर्तिकार राम व्ही सुतार यांनी केले आहे. या पुतळ्याचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2018 रोजी श्री माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवशी केला. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या म्युझियममध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आयुष्यावर आधारित माहिती आहे. या म्युझियममध्ये सरदार पटेल यांच्या आठवणीला स्थान देण्यात आलेले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ताच्या बळावर भारतीय संघातील 562 साम्राज्यांना एकत्र आणून अखंड भारताची निर्मिती केली. भारताची एकता आणि अखंडता यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा हा पुतळा प्रतीक आहे. इथे गुजराती कल्चर बद्दल बरीच माहिती दिलेली आहे. विविंग गॅलरी पाहण्यासाठी ही लिफ्ट आपल्याला 45 मजल्यावर घेऊन जाते. ही गॅलरी पुतळ्याच्या छातीच्या भागावर आहे. पुतळ्याच्या आतील बांधकामही तुमच्या नजरेस येईल. बांधकामाची रचना अतिशय जवळून पाहता येईल. आणि ह्या विविंग गॅलरी मधून नर्मदा धरणाचा अद्भुत दृश्य तुम्ही पाहू शकता.
हा भाग स्टॅच्यू ऑफ युनिटी कॅम्पस म्हणून ओळखला जातो. येथे संध्याकाळी 6 वाजता प्रोजेक्ट मॅपिंग शो साठी बसवले जाते. शो हा 7:30 वाजता सुरू होतो आणि साधारणतः 20 ते 25 मिनिटं चालतो. तो तुम्ही येथून जरूर पहा. अगदी देशभक्तीची भावना जागरूक होईल ही माझी गॅरंटी. में अंग्रेजों को ललकारने वाले पहले स्वतंत्रता संग्राम के एक सक्रिय सिपाही थे झवेर भाई पटेल। करमसद गांव के इस बहादुर देशभक्त किसान और उनकी पत्नी लाडली देश को बना गया वो अमित अटल, हरा सका उसे न कोई शत्रु दल। चट्टान के समान सा पुरुष प्रबल, पटेल तो स्वदेश का सम्मान है, पटेल तो स्वदेश का सम्मान है, पटेल तो स्वदेश का सम्मान है, पटेल तो स्वदेश का सम्मान है। आता लेझर शो पाहून तुम्ही हॉटेलला जाऊ शकता. आसपास बरेच होमस्टे आहेत. त्यातील काही नावं व नंबर इथे तुम्हाला देतो. तुम्ही डायरेक्ट फोन करून बुकिंग करू शकता. हे होमस्टे आहे. आम्हाला BRG हॉटेलचं रूम मिळाली नसल्यामुळे आम्ही booking.com मधून होमस्टेचं ऑप्शन निवडलं. साधारणतः हे होमस्टे 4 ते 4,500 रुपये पर नाईट भाडे आकारतात. तुम्ही इथे रूम बुक करू शकता. जर तुमच्या मित्र परिवारामध्ये 4 ते 8 लोकांचा ग्रुप असेल तर हा पर्याय अतिउत्तम. मी तुम्हाला ॲड्रेस ह्याच्यामध्ये लिहितो आणि ह्यांचा नंबर घ्या. हे नंबर शेअर करतील. केअरटेकर आहे ते, यांच्याशी कॉर्डिनेट करू. नंबर बताइए. 8200523594. हा नंबर मी पुन्हा डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्याचा नंबर घ्या, त्यांच्याशी बोला. कधी या, काही या. भाग 2 पाहायला विसरू नका. तुम्हाला 4 लोकांसाठी किती खर्च होतो याची संपूर्ण माहिती भाग 2 मध्ये दिलेली आहे. अवश्य पहा.